Hello, good afternoon to all of you. And in the last lecture, we have discussed about what do you mean by the DNA, its replication, and after that, we have also discussed about the genetic material that is DNA, which is to be transformed from one cell to another cell. म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण असं बघितलं होतं की जे ग्रिफिथ आहे त्या ग्रिफिथनं सांगितलं होतं की समथिंग वॉज ट्रान्सफॉर्म म्हणजे ट्रान्सफर झालं फ्रॉम वन सेल टू अनदर सेल and the transformer field principle was unknown, but every McLeod and McCarthy 1944 मध्ये त्यांनी हे सांगितलं की जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल वॉज नथिंग बट ए DNA. आणि त्याच्यानंतर 1953च्या आसपास वॉटसन आणि क्रिकनं DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल असं सांगितलेलं आहे. बट today's topic we are going to discuss that is known as a transduction. So this transduction process was firstly discovered in 1952 by Lederberg and Norton Zinder. जर आपण साध्यानं म्हणायचं जर विचार केला तर ट्रान्सडक्शन म्हणजे काय आहे? ट्रान्सडक्शन इज अ प्रोसेस इन विच genetic information is transferred from one organism to another organism by the use of phages. It is known as transduction. तर हे सिद्ध करण्यासाठी मग त्यांनी सर्वप्रथम साल्मोनेला टायफिम्युरियमचा अभ्यास केला आणि त्यामध्ये त्यांनी असं बघून आलेलं आहे की सर्टेन फॅक्टर्स हॅज बीन ट्रान्सफॉर्म दॅट इज ट्रान्सड्यूस्ड फ्रॉम वन सेल टू अनदर सेल बाय सर्टेन अननोन फॅक्टर्स. तर त्यासाठी त्यांनी यूट्यूब एक्सपेरिमेंट केला. काय ते बघूत आपण. जर तुम्ही हा तुमच्या जे स्क्रीनवर जे व्हिडिओ दिसत आहे आणि ह्या स्क्रीनवर तुम्हाला जी इमेज दिसत आहे, तुम्हाला जर इमेजमध्ये जर व्यवस्थितपणे बघितलं तर बघू शकता या लेडरबर्गच्या एक्सपेरिमेंटमध्ये यांनी दोन प्रकारचे स्ट्रेन्स ठेवलेत. स्ट्रेन LA22 आणि स्ट्रेन LA2 म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत आणि या दोन वेगवेगळ्या बॅक्टेरियाला सेपरेट करून ठेवलेलं आहे एका डिस्कनं, एका फिल्टर डिस्कनं. ठीक आहे. म्हणजे याच्यामधून देवाणघेवाण फक्त न्यूट्रिएंटची होऊ शकते, पण बॅक्टेरिया इकडचा बॅक्टेरिया इकडे येऊ शकत नाही, इकडचा बॅक्टेरिया इकडे येऊ शकत नाही. फक्त न्यूट्रिएंट जाऊ शकतात, बॅक्टेरिया जाऊ शकत नाही. म्हणजे काय, लिक्विड कंटेंट याच्यातून इकडे जाऊ शकते, याच्यातून इकडे जाऊ शकते, पण बॅक्टेरिया या इकडचे बॅक्टेरिया वेगळे आहेत, इकडचे बॅक्टेरिया वेगळे आहेत. हे ट्यूब आहे, हे यूट्यूब. आणि याच्यामधून तुम्ही जर व्यवस्थित बघू शकता स्ट्रेन नंबर LA22 याच्यामध्ये फिलिनॅरलिन हे प्रोड्यूस करू शकत नाही, ट्रिप्टोफॅन हे प्रोड्यूस करू शकत नाही, पण मिथेनिन आणि हिस्टिडीन हे प्रोड्यूस करू शकते. त्या व्यतिरिक्त ह्या स्ट्रेनला बघा तुम्ही, फिनिलॅलिन बनवू शकते, ट्रिप्टोफॅन बनवू शकते, पण मिथेनिन आणि हिस्टिडीन बनवू शकत नाही. पण झालं असं, ह्या सायंटिस्ट लोकांना भेटलं काय, सर काय झालं काय माहीत, यामधले कुठले तरी घटक याच्यामध्ये ह्या, कारण बॅक्टेरियाचं याच्यामधून पास होऊ शकत नाही, मग कुठला तरी घटक आहे जो या बॅक्टेरियामधून इकडं गेला. मग DNA स्वतःहून पळून जाऊ शकत नाही ना सेलमधून. मग ज्यावेळेस झालं काय, तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलं, स्ट्रेन LA22 ला इन्फेक्शन झालं तर बॅक्टेरियोफाज म्हणजे काय, असे व्हायरसेस जे फक्त आणि फक्त बॅक्टेरियालाच इन्फेक्शन करतात, अशांना बॅक्टेरियोफाज म्हणतात. त्या बॅक्टेरियोफाजनं केलं काय तुम्हाला दाखवतो ॲनिमेशनद्वारे. जर तुम्ही हे बघत आहे तर हे आहे बॅक्टेरिया. ठीक आहे. कुठल्या याच्यातला बॅक्टेरिया आहे, तो यूट्यूबच्या ह्या बाजूचा, यूट्यूब होता इकडच्या बाजूचा. ठीक आहे. आणि हे 22चा, तर इकडचा बॅक्टेरिया. तर या साईडचा बॅक्टेरिया म्हणजे कुठला, ह्या यूट्यूबच्या ह्या लेफ्ट साईडचा बॅक्टेरिया LA2 नावाचा. तर या बॅक्टेरियाला कोणी इन्फेक्शन केलं, बॅक्टेरियोफाज व्हायरसनं. जर तुम्ही याच्यात बघितलं असेल तर यामध्ये बघू शकता तुम्ही, हे जे बॅक्टेरियोफाज आहे या बॅक्टेरियावर येऊन बसणार आहे, L2A वर. बसल्यानंतर काय झालं, या बॅक्टेरियोफाजनं अटॅच आणि इन्सर्ट केलं त्याचा DNA. बघा, अडेर झालं, अटॅच झालं आणि इंजेक्ट केलं त्याचं जेनेटिक इन्फॉर्मेशन कशामध्ये, त्या बॅक्टेरियामध्ये. मग असं करत असताना झालं काय,
तो काय करतो, रिप्लिकेशन करतो, स्वतःच्या जेनेटिक इन्फॉर्मेशनची पण खूप साऱ्या कॉपीज बनवतो. आणि बॅक्टेरियाच्या काही प्रमाणात चुकून त्याच्याकडे काय आलेलं आहे, चुकून बॅक्टेरियाचा जेनेटिक इन्फॉर्मेशन पण त्याच्याकडे गेलं. बघा इथं जर तुम्ही बघू शकता या व्हायरसेसमध्ये, बघा या व्हायरसेसमध्ये रेड कलरचा जेनेटिक इन्फॉर्मेशन व्हायरसचाच आहे, पण या व्हायरसेसमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन बॅक्टेरियाचा शिरला आहे. का? कारण घर बनवत असताना काय झालं, घर बनवत असताना स्वतःची भिंत तर आपण बनवलंच आपल्या यानं, पण बाजूवाल्याची पण विटी आणि बाजूवाल्याचं पण मटेरियल आपल्या याच्यामध्ये मिक्स झालं. ठीक आहे, आणि तेच मग आपल्या भिंतीला पण चिटकून ते काय झालं, एक बिल्डिंग तयार झाली. तेच त्याचं मतलब त्याच पद्धतीने आपला व्हायरस स्ट्रक्चर तयार झाला, ज्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन काही प्रमाणात बॅक्टेरियाची पण आहे. असा बॅक्टेरिया, हे बघा फिनिलॅलॅनिन ट्रिप्टोफॅन, ही जे जीन्स आहेत, हे जीन्स त्या बॅक्टेरियामध्ये होते आणि ते बॅक्टेरियामधले जीन्स त्या व्हायरसनं आपल्यामध्ये घेतले. आणि असा व्हायरस काय केला, असा व्हायरस बॅक्टेरियापेक्षा लहान असतो, असा व्हायरस इथून निघून ह्या फिल्टर डिस्कला पास करून तो इकडं आला. इकडं आल्यानंतर इकडचा साल्मोनेला बॅक्टेरियाला इन्फेक्ट केलं आणि इन्फेक्ट करून तो टाकणार काय आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन. म्हणजे बघा तुम्ही, इकडच्या बॅक्टेरियाचे जीन्स इकडं घेऊन जाण्याचं काम एका बॅक्टेरियोफाजनं केलं आणि मग ते जीन्स जे आहेत, हे जीन्स मग कोणामध्ये टाकले, बॅक्टेरियामध्ये. आता कुठल्या बॅक्टेरियामध्ये टाकले, अशा बॅक्टेरियामध्ये ज्यांच्यामध्ये फिनिलॅलॅनिन ट्रिप्टोफॅन बनण्याची क्षमता नव्हती, पण त्यांच्याकडे क्षमता दिली, कोणं दिली, त्या व्हायरसनं. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल, हे बॅक्टेरियोफाज काय झाला, बॅक्टेरियोफाज एक इंजेक्शनचं काम करायला. म्हणजे काय केलं त्यानं, त्या बॅक्टेरियामधून काय केलं, DNA ओढून घेतला स्वतःमध्ये आणि दुसऱ्या बॅक्टेरियाकडे गेलं, म्हणजे इथून इकडं आला आणि दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये आपलं काय टाकून दिलं, जेनेटिक इन्फॉर्मेशन टाकून दिली आणि ती जेनेटिक इन्फॉर्मेशन ह्या बॅक्टेरियामध्ये गेली. मग ह्या बॅक्टेरियामध्ये गेल्यानंतर इथं रिकॉम्बिनेशन झालं आणि इकडचे जीन्स ह्या बॅक्टेरियामध्ये भेटले. म्हणून हे बॅक्टेरिया आता हे बॅक्टेरिया काय करू शकतात, फिनिलॅलॅनिन बनवू शकतात, ट्रिप्टोफॅन बनवू शकतात. मिथिलॅलॅनिन ते पहिले बनवत होते आणि हिस्टडीन पण ते बनवत होते. आणि अशा पद्धतीने जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर झाली, इकून ह्या बॅक्टेरियामधून इकडच्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर झाली. घेऊन जाणारा कोण होता, बॅक्टेरियोफाज. काय घेऊन गेला, जेनेटिक इन्फॉर्मेशन. कोणाची जेनेटिक इन्फॉर्मेशन घेऊन गेला, या स्ट्रेन LA2 ची बॅक्टेरियाची जेनेटिक इन्फॉर्मेशन बॅक्टेरियोफाज म्हणजे व्हायरस इकडून इकडं घेऊन गेला आणि ह्या बॅक्टेरियामध्ये टाकून दिला. याच प्रिन्सिपलला ट्रान्सडक्शन असे म्हणल्या जाते. कळालं? जे मी इतक्या वेळेपासून बोलत होतो तेच बघा. व्हायरस पार्टिकल आला, बसल्यानंतर काय केलं त्यानं आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन आत टाकली, रिप्लिकेशन झाली आणि याच्यापासून जे सेलला बर्स्ट करून खूप सारे व्हायरसेस बाहेर निघले. ठीक आहे. ट्रान्झिशन काय, जीन्स ट्रान्सफर फ्रॉम ए वन सेल टू अनदर सेल बाय यूजिंग ए बॅक्टेरियोफाज दॅट इज व्हायरस दॅट इन्फेक्ट दी बॅक्टेरिया नोन एज बॅक्टेरियोफाज. म्हणजे जीन ट्रान्सफर होतात एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे किंवा एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे बाय दी यूज ऑफ और बाय दी medium that is a bacteriophage, that is a virus. Unlike the transformation, that is transduction is carried out by bacteriophage. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय होते सर, बाहेरचा DNA बाहेर पडलेला आहे, एका सेलच्या बाहेर DNA पडलेला आहे आणि तिकडला DNA दुसरी सेल डायरेक्टली घेते, स्वतःहून घेते, त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. पण ट्रान्सडक्शन काय आहे, एका सेलमधून DNA बाहेर काढणे आणि दुसऱ्या सेलमध्ये जाऊन टाकणे. हे काढणं आणि टाकण्यासाठी व्हायरसचा महत्त्वाचा रोल आहे आणि तो म्हणजे बॅक्टेरियोफाज. त्यानंतर टाइप्स ऑफ ट्रान्सडक्शन, जनरलाइज ट्रान्सडक्शन आहे आणि स्पेशलाइज ट्रान्सडक्शन. आता जनरलाइज ट्रान्सडक्शन म्हणजे काय, जनरलाइज ट्रान्सडक्शन म्हणजे काय की एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया आहे आणि त्याच्यावर विशिष्ट प्रकारचं व्हायरस येऊन बसला आणि त्यानं काय केलं, बसल्यानंतर तो आतमध्ये शिरला आणि त्या बॅक्टेरियाला पूर्ण आतून खाल्लं, स्वतःचं जेनेटिक इन्फॉर्मेशन आणि स्वतःचा ढाचा आणखी बनवला आणि बाहेर निघाला. आणि बाहेर निघून तो कुठल्याही दुसऱ्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट केलं त्यानं, दॅट इज नोन एज जनरलाइज. म्हणजे ते बॅक्टेरिया की नाही कुठल्याही बॅक्टेरियावर जाईल, गेल्यानंतर तो जेनेटिक इन्फॉर्मेशन स्वतःच टाकल, त्याचं जीन्स घेईल, स्वतःचे जीन्स बनवल, सगळं घेईल, त्या बॅक्टेरियाला मारल आणि दुसऱ्या बॅक्टेरियाकडे जाऊन ते
जेनेटिक इन्फॉर्मेशन टाकून दिली कुठल्याही दुसऱ्या बॅक्टेरियाकडे, त्याला जनरलाइज ट्रान्सडक्शन म्हटलं जाते. आणि स्पेशलाइज ट्रान्सडक्शन म्हणजे काय, जे आता आपण यूट्यूबचं एक्सपेरिमेंट बघितलं त्याच्यामध्ये काय, फक्त साल्मोनेला बॅक्टेरिया त्याच्यामधूनच तो जेनेटिक इन्फॉर्मेशन घेतला जाईल आणि दुसऱ्या साल्मोनेला जातीच्याच बॅक्टेरियामध्ये टाकल. दॅट इज नोन ॲज स्पेशलाइज ट्रान्सडक्शन. आता मेकॅनिझम ऑफ ट्रान्सडक्शन काय असते, तर हे बॅक्टेरियोफाज काय आहे, हे बॅक्टेरियोफाज डिस्कवर केलं तर फेडरिक ट्रोवर्टनं इन 1915 जर ह्या बॅक्टेरियोफाजकडे बघितलं तर स्ट्रक्चर काय आहे, बेस असते, टेल असते, नंतर हे कोर पार्ट असते आणि हेड पार्ट असते, आणि या हेड पार्टच्या आतमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे, म्हणजे काय काय बनलेलं आहे, फक्त हे बाहेरचं पूर्ण जे आवरण आहे ते प्रोटीननं बनलेले आहे, आतमध्ये जे जेनेटिक इन्फॉर्मेशन हे न्यूक्लिक ॲसिडनं बनलेली असते. जर कलरमध्ये बघायचं तुम्ही बघा, याचे तुकडे केल्यावर हेड, नेक, कॉलर, कोर, शीथ, एंड पार्ट्स बघा, आणि आतमध्ये DNA, या सगळ्याला अरेंज केलं की असा बॅक्टेरियोफाज दिसतो. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं लाईफ सायकल ऑफ बॅक्टेरियोफाज, म्हणजे बॅक्टेरियोफाजकडे पण 2 चान्स आहेत. म्हणजे काय, जस्ट फॉर एक्झाम्पल ते बॅक्टेरिया काय केला, जस्ट इथं बघा हा बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियावर हे व्हायरस येऊन बसणार, बसल्यानंतर याची इच्छा की त्या बॅक्टेरियाला लगेच मारून टाकायचं का आपणच गपचूप त्या बॅक्टेरियामध्ये लपून बसायचं. तर याच्यामध्ये पण त्याची इच्छा असते, जर लगेच त्या बॅक्टेरियाला मारायचं तर त्या बॅक्टेरियोफाज काय करतो, तो व्हायरस काय करतो, त्याचं जेनेटिक इन्फॉर्मेशन आतमध्ये टाकतो. आतमध्ये गेल्यानंतर बघा याच्या जीन्स हे खूप जास्त प्रमाणात रिप्लिकेट करतो आणि स्वतःचीच कॉपी बनवतो. म्हणजे बघा दुसऱ्याच्या घरात शिरून स्वतःची संख्या वाढवणे आणि ते घर फोडून निघून जाणे, दॅट इज नोन ॲज लायटिक सायकल. लायसोजेनिक सायकल म्हणजे काय, दुसऱ्याच्या घरात येऊन शिरणे, पिढ्यानपिढ्या त्यांच्याच घरात राहणे आणि मग कंटाळा आला की नंतर मग त्यांचं घर फोडून बाहेर निघून जाणे. तर हे आहे लायसोजेनिक सायकल. लायसोजेनिक सायकलमध्ये काय, त्याच्यामध्ये तो त्यांच्या बॅक्टेरियाच्या आतमध्ये शिरतो, त्याचं जेनेटिक इन्फॉर्मेशन त्या बॅक्टेरियाच्या जेनेटिक इन्फॉर्मेशनसोबत मिक्स करते आणि वर्षानुवर्ष सेल टू सेल, प्रोजेनी टू प्रोजेनी, पिढ्या द पिढ्या कंटिन्युअसली तो तसाच लपवून बसलेला असतो जेनेटिक इन्फॉर्मेशन. कारण व्हायरसमध्ये 2च पार्ट आहेत, एक प्रोटीन कोड आणि दुसरा जेनेटिक इन्फॉर्मेशन. आणि प्रोटीन कोड तो बाहेरच फेकून आलेला आहे, मग काय नुसती जेनेटिक इन्फॉर्मेशन लपून ठेवलेली आहे त्यानं, कोणामध्ये, त्या बॅक्टेरियामध्ये, आणि याचाच लपून बसतो. आणि ज्या वेळेस असं कळालं की ही बॅक्टेरिया मरणार आहे, आता ही फार कमजोर झाली, त्यावेळेस तो काय करतो, आपलं स्वतःचं जेनेटिक इन्फॉर्मेशनला रिप्लिकेट करून स्वतःला व्हायरस बनवतो आणि व्हायरस मग खूप सारे होतात, पूर्ण मशिनरी यूज करतात आणि घर फोडून निघून जातात. दॅट इज नोन ॲज लायटिक सायकल अँड लायसोजेनिक सायकल. ही लायसोजेनिक सायकल होती जी मी आता सांगितलेली. तर डिटेलमध्ये बघूत आपण जनरलाइज ट्रान्सडक्शन म्हणजे काय. बघा, अ DNA इज ट्रान्सफर फ्रॉम वन बॅक्टेरिया टू अनदर बॅक्टेरिया बाय ए लायटिक फाज. लायटिक म्हणजे आता सांगितलं, लायटिक म्हणजे काय, तो बॅक्टेरिया फाज आपला DNA एका बॅक्टेरियामध्ये टाकतो, म्हणजे ते व्हायरस आपला DNA बॅक्टेरियामध्ये टाकतो आणि तो पूर्ण त्या बॅक्टेरियामध्ये स्वतःला डेव्हलप करतो. म्हणजे स्वतः एक जेनेटिक इन्फॉर्मेशन टाकली त्याच्यापासून 200-300 व्हायरस पार्टिकल्स स्वतःला बनवतो आणि मारून टाकतो. बघा हे बघा, हे यानं काय केलं, इथं अटॅच झाला, अडेअर झाला, जेनेटिक इन्फॉर्मेशन आत टाकली, आत टाकल्यानंतर बघा नेक्स्ट, आत टाकल्यानंतर जेवढे पण हे व्हायरस काय करतो, जेवढं पण सामग्री भेटल त्यापासून तो स्वतःला बनवतो, स्वतःला बनवून तो काय करतो, स्वतःची संख्या वाढवतो आणि तो सेलला मारून टाकतो. सेम प्रोसेस आपली सर्दी जेव्हा होती आपल्याला, तर सर्दीमध्ये आपलं काय होते, नाकाचे सेल्सला पण असाच प्रकारे इन्फेक्शन होते आणि एड्समध्ये पण सेम. कारण काय, व्हायरल इन्फेक्शनमध्ये सेलची संख्या कमी का होती, कारण काय होती, हे व्हायरसच आपल्या सेलला खातात, आतल्या आत वाढतात, स्वतःची संख्या बनवतात, वाढवतात आणि त्या सेलला फोडून निघून जातात. म्हणजे एक व्हायरस जर चुकीनं शिरला त्याच्यापासून तो एका सेलमध्ये जाईल आणि त्याच्यापासून 200 व्हायरस बाहेर निघतील. ते 200 व्हायरस मग दुसऱ्या 200 पेशांना इन्फेक्ट करतील आणि त्यापासून ते 2 लाख बनतील. म्हणजे अशा पद्धतीने व्हायरस कंटिन्युअसली वाढतच राहतो जर ते एखाद्या वेळेस शिरला तर. हे सेम व्हायरस अशा पद्धतीने, म्हणून व्हायरल इन्फेक्शनमध्ये माणसाची सेल संख्या कमी होती, म्हणून त्याचं वजन कमी होते. नेक्स्ट, स्पेशलाइज ट्रान्सडक्शन. आता ह्या स्पेशलाइज ट्रान्सडक्शनमध्ये काय आहे, इथं काय होते,
तो जो जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे, इथं लायटिक सायकल नाही, लायसोजेनिक सायकल. जेनेटिक इन्फॉर्मेशन काय होती व्हायरसची, त्या बॅक्टेरियल जेनेटिक इन्फॉर्मेशनसोबत मिक्स होती. बघा हे असं नाही कळणार तुम्ही. बघा व्हायरसनं आपलं जेनेटिक इन्फॉर्मेशन आतमध्ये टाकलं आणि हे व्हायरसचं जेनेटिक इन्फॉर्मेशन बॅक्टेरियाच्या जेनेटिक इन्फॉर्मेशनसोबत मिक्स झालं, म्हणजे रिमिक्स, खिचडी. ठीक आहे. आणि असं करून काय होते, आता पिढ्यानुपिढ्या हे जेनेटिक इन्फॉर्मेशन, म्हणजे ज्यावेळेस ही बॅक्टेरिया 1 पासून 2 होईल त्यावेळेस व्हायरस पार्टिकलचं जेनेटिक इन्फॉर्मेशन पण 1 पासून 2 होईल. पण फक्त व्हायरसचं जेनेटिक इन्फॉर्मेशन टोटल व्हायरस पार्ट बनायला का नाही. बघा इथं. आणि ज्या वेळेस या व्हायरसची इच्छा होईल त्यावेळेस हे काय करेल, स्वतःचं जेनेटिक इन्फॉर्मेशन बाहेर काढेल, त्याच्यापासून फास्ट पार्टिकल बनवल आणि मग त्या सेलला मारून बाहेर पळून जाईल. हे आहे स्पेशलाइज ट्रान्झॅक्शन. स्पेशलाइज ट्रान्झॅक्शनमध्ये लायसोजेनिक सायकल बघायला भेटती, म्हणजे घरामध्ये शिरून खूप वर्षानुवर्ष राहतात आणि कंटाळा आला नंतर मग ते जागी होतात, एक दिवस स्वतःला बनवतात आणि घर फोडून निघून जातात. दॅट इज लायसोजेनिक. हे स्पेशलाइज ट्रान्झॅक्शनमध्ये भेटते. आणि जनरलाइज ट्रान्झॅक्शनमध्ये ते डायरेक्ट घरात शिरतात, स्वतःची संख्या वाढवतात, घर फोडून निघून जातात. दॅट इज जनरलाइज ट्रान्झॅक्शन, दॅट इज लायटिक. तर अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन काय, त्याचे टाईप्स काय आपण बघितलेले.